सार्थक फाउंडेशनने या आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी, श्रीयुत अनिल देशमुख, सुनील केदार, रमेश भंग ज्यांचा या ठिकाणी सन्मान केला, फतेह कुलकर्णी, रमेश हेवले, धनंजय फाकरे, संस्थेचे सार्थकचे अध्यक्ष आणि पदाधिकारी आणि या कामाच्या संबंधी आस्था असलेले आपण सगळे बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाच्या बद्दलची माहिती ज्यावेळेला मला देण्यात आली त्यावेळेला माझा आधी समज असा होता की न्यायालयीन क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक वरिष्ठ मान्यवर नागपूरच्या परिसरामध्ये न्यायालयाची सेवा करण्याच्या क्षेत्रात काम करणारे होते आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष भूषण धर्माधिकारी आहेत, ते मुख्य न्यायाधीश होते आणि त्यामुळे साहजिकच या क्षेत्राच्या जाणकारांच्या संबंधी या कार्यक्रमामध्ये काही वेगळं असं एक स्थळ असण्याची शक्यता आहे. नागपूरनं न्यायदानाच्या क्षेत्रामध्ये अनेक मोठी माणसं दिली. हिदायतुल्लांचा उल्लेख करता येईल. ते मुख्य न्यायाधीश तर होतेच, पण देशाचे उपराष्ट्रपती म्हणून हिदायतुल्लांनी काम केलेलं होतं. जस्टिस उदयकरांचं नाव देता येईल, जस्टिस तांबेंचं नाव देता येईल, गांधीवादी नेते चंद्रशेखर धर्माधिकाऱ्यांचं नाव घेता येईल आणि आता वर्षा 2 वर्षांनी देशाचे मुख्य न्यायाधीश म्हणून आपल्याला भूषण गवई यांचंसुद्धा नाव ऐकायला मिळेल. हे सगळं या क्षेत्रामध्ये अतिशय मोठं काम करणाऱ्या न्यायिक क्षेत्राच्या जाणकारांची मालिका या नागपूरने देशासाठी दिली, याचा एक आनंद आपल्या सगळ्यांना आहे. इथं अनेक क्षेत्रामध्ये काम करतात. गिरीश गांधी समोर बसले. पर्यावरण आणि त्या संबंधीची समाजामध्ये जाण निर्माण करणं यासाठी त्यांनी केलेलं काम याची नोंद सर्वसामान्य माणसाच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि अशा काम करणाऱ्यांचा सन्मान सार्थकच्या वतीनं आज या ठिकाणी आयोजित केला जातो. ज्यांचा आपण सन्मान केला त्याचं पहिलं नाव रुपाताईंचं होतं. रुपाताई तुझी चमत्कारी बाई आहे, माझ्यापेक्षा लहान आहे. त्यांचं वय 79, माझं 84. आणि त्यामुळे आम्हा लोकांचा स्नेह फार जुना आहे. त्या काळामध्ये नागपूरच्या विद्यापीठामध्ये संस्कृत शिकवायचं काम त्या करत होते. संस्कृतच्या अध्यापिका म्हणून त्यांचा लौकिक होता. आणि मी इथं कधी गृह खात्याचा राज्यमंत्री, कधी गृह खात्याचा मंत्री, कधी मुख्यमंत्री, कधी विरोधी पक्षनेता, यांना निमित्तानं नागपूरला येत असे.
आणि काही लोकांची आवर्जून माझी भेट होत असे त्याच्यामध्ये रूप असायचं. त्यामुळे आमचा स्नेह वाढला. पण त्याला दुसरी एक बाजू होती, आणि दुसरी बाजू विशेषतः सत्यमध्ये असताना समाजाच्या ज्या वर्गाकडे सातत्यानं दुर्लक्ष झालेलं आहे अशा वर्गाच्या हिताची जपणूक करण्याच्यासाठी संघर्षाची भूमिका घेणं याच्यामध्ये रुफातांचा हा आग्रह असायचा. मोलकर यांची संघटना ही कल्पना त्यांनी इथं काढली. ती संघटना वाढत वाढत विदर्भामध्ये गेली आणि नंतर राज्य पातळीवर गेली. छोट्या मोठ्या गोष्टी की त्याच्यामध्ये त्या मोलकरीचं काम हे अत्यंत महत्त्वाचं काम स्वच्छतेच्या संदर्भात असताना समाजामध्ये तिची स्थान, तिची प्रतिष्ठा ही फारशी बघितली जात नाही. अनेकांच्या घरामध्ये मोलकरी नसेल, पण ती पाठीमागच्या दरवाजाने त्या घरात आलेले चित्र असायचं. आणि मला आठवतं आहे की त्यासाठी सुद्धा संघर्ष यांनी केला. मोलकरीला कष्ट करून ते घर स्वच्छ ठेवणाऱ्या भगिनीला समोरच्या दारांनी काय येता येत नाही. ती प्रतिष्ठा, तो अधिकार तिचा काय लोकवत असतात. आणि यासाठी त्यांनी संघर्ष केला. त्यांची संघटना उभी केली, कायदेशीर तरतुदी करायला लावल्या, अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या. हुंडा आहे चमत्कारिक पद्धती आपल्या समाजामध्ये आहे. आणि म्हणून त्या हुंडा विरोधी एक वातावरण तयार कसं समाजात करता येईल यासाठी सुद्धा त्यांनी चळवळ केलेली होती, संघर्ष केलेला होता. शेतामध्ये काम करणाऱ्या ज्या भगिनी असतात, शेतमजूर महिला, त्यांच्या प्रश्नाची मांडणी सरकारपुढं करण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतलेला होता. मला आठवतं आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये चांदवड नावाचं गाव आहे. त्या चांदवडला शरद जोशी म्हणून एक त्या काळामध्ये शेतकऱ्यांच्यामध्ये नेतृत्व करणारे मोठे नेते होते. त्यांचं काम वर्ध्याला होतं, नागपूरला होतं, चंद्रपूरला होतं, नाशिक आणि त्या भागात होतं. शरद जोशींनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, तसं शेतीच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांचे हे मांडलेले होते. आणि त्याचं पहिलं अधिवेशन चांदवडला घेतलं आणि त्या अधिवेशनाला रुफाताई त्या ठिकाणी उपस्थित होत्या. आणि शेतकऱ्यांच्या शेतावर घाम घालून देशाच्या अन्नाची भूमिका बजावणाऱ्या त्या घटकांच्यासाठी सुद्धा जागरूक राहिलं पाहिजे. त्यासाठी सरकारची नीती ही त्यांना अनुकूल असली पाहिजे. अशा प्रकारचं काम, अशा प्रकारची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली होती. मी हजर होतो त्या परिषदेला. मला वाटतं बाबा आढाव असतील त्याला त्यावेळीच्या परिषदेला. असे अनेक कामं सतत लक्ष देण्याच्या संबंधीची भूमिका ही रुपाताईची होती. आणि त्यामुळं त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. माझ्या दृष्टीनं हा त्यांचा तर सन्मान आहे, त्याच्यापेक्षा श्रमाचा सन्मान, श्रम देणारा आणि त्यातनं संपत्ती निर्माण करण्याच्यासाठी जो कष्टकरी वर्ग आहे त्या वर्गाच्या हिताची जपणूक करण्याच्या भूमिकेचा सन्मान म्हणून या सन्मानाकडे आपण बघितलं पाहिजे. मला अतिशय आनंद आहे की त्या सोहळ्याला मला या ठिकाणी उपस्थित राहता आलं. आज या निमित्तानं दोन पुस्तकं त्यांनी लिहिली, त्या पुस्तकाचं सुद्धा या ठिकाणी विमोचन झालं
असं या ठिकाणी मी जाहीर करतो. त्यांच्याबरोबर रमेश शिवले आणि धनंजय फाकले यांचाही सन्मान या ठिकाणी केला. अनेक ठिकाणी शासनाची संपत्ती असते, शासनाच्या इमारती असतात, त्याच्या आजूबाजूला दलिनी असतात, पण त्याचं एकंदर चित्र बदलतं कसं येईल याच्यासाठी अभ्यास करून कष्ट करणारे, बांधिलकी असणारे मर्यादित अधिकारी हे बघायला मिळतात. आपल्या राज्यामध्ये 3 ठिकाणी ही राजभवन आहे, नागपूर, मुंबई, 4 ठिकाणी पुणे आणि महाबळेश्वर. या 4 राजभवनामधलं विस्तीर्ण अशा प्रकारचं राजभवन हे नागपूरचं आहे. आणि त्या विस्तीर्ण नागपुरामध्ये वृक्षवल्लीची लागवड करून संबंध परिसर एक प्रकारचा हिरवागार आणि आल्हाददायक करण्याचं महत्त्वाचं काम रमेश यांनी केलं. नोकरी हे अनेक जण करत असतात, पण त्या नोकरीनं असं काहीतरी काम करून ठेवायचं की त्याचं स्मरण हे लोकांना तर कायम होईलच, पण ते काम पाहिल्याच्या नंतर एक प्रकारचं मानसिक समाधान हे प्रत्येकाला मिळेल अशा प्रकारची काळजी घ्यायची असते. आणि त्या प्रकारची काळजी खबरदारी रमेश येवले यांनी केली आणि त्यामुळे त्यांची या ठिकाणी सन्मानासाठी निवड केली. मला असं वाटतं ही सुद्धा निवड अतिशय यथोचित अशा प्रकारची ही निवड आहे. आणि तिसरा सन्मान या ठिकाणी धनंजय फाकरे यांचा आपण केला. जिल्हा परिषदेची शाळा अलीकडच्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या आणि नगरपालिकेच्या शाळेच्या संबंधित वेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात आणि त्या चांगल्या ऐकायला मिळतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज मुंबई शहरामध्ये प्राथमिक शाळा आणि मराठी मीडियमच्या शाळा इथं प्रवेश घ्यायचा असेल तर महानगरपालिकेच्या शाळेमध्ये लोकांची मागणी ही वाढायला लागली. अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा इथं मागणी वाढायला लागलेली आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण तिथं एक उत्तम काम करणारे वाहून घेतलेले शिक्षक त्यांचं त्या संदर्भाचं योगदान. आणि आज शेठ फाकरे यांचं काम हे काय आहे याच्याबद्दलची कल्पना आपल्याकडे आली. पाटण तालुक्यामध्ये एक जिल्हा परिषदेची शाळा आणि त्या शाळेमधल्या विद्यार्थ्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढेल कसा, स्वपायावर स्वनिर्णय घेण्याची त्यांची शक्ती ही वृद्धिंगत होईल कशी, या सगळ्या गोष्टीमध्ये सातत्याने लक्ष देऊन एक प्रकारचं वेगळं विद्यार्थ्यांचं रूप हे तयार करण्याची खबरदारी उत्तम शिक्षकांच्या वतीनं केली जाते. अशाचे धनंजय फाकरे यांची आज या ठिकाणी आपण निवड करून सन्मान केलेला आहे. त्याबद्दल मला स्वतःला मनापासूनचा आनंद आहे. मी अधिक बोलून आपल्या सगळ्याचा वेळ घेऊ इच्छित नाही. नागपूरचं हे वैशिष्ट्य आहे की चांगलं काम करतात त्यांचा सन्मान हा नागपूरकरांच्या वतीने सातत्यानं होतो. आणि किती ते नाव असे घेता येतील की त्यांनी चांगलं काम उभ्या आयुष्यामध्ये केलेलं. तसा रुपाताईचा उल्लेख आपण केला, मला सहजच नाव आठवलं सुमतीबाई सुखळीकर. विचारधारा आमची त्यांची वेगळी होती. विचारधारा वेगळी असली तर एक भगिनी त्या स्त्रियांच्या आणि समाजाच्या उपेक्षित घटकांच्या क्षेत्रामध्ये काय काम करू शकते याचा एक आदर्श त्यांनी आपल्या पुढे ठेवलेला असतो. आणि म्हणून अशा कर्तृत्ववान माणसांच्या संबंधीचा सन्मान करणं हे सूत्र सतत नागपूरकरांनी ठेवलेलं आहे. आणि त्यासाठी सार्थकसारख्या संस्था, ज्या ज्या संस्था अशा आहेत त्या सगळ्या एकत्रित करून त्यांच्या मदतीनं, त्यांच्या सहाय्यानं अशा प्रकारचं एक प्रोत्साहित करण्याचं काम सतत चालू ठेवण्याची भूमिका
या ठिकाणी घेतली जाते त्याचा एक मनस्वी आनंद तुम्हाला मला सगळ्यांना येतो. हे काम करण्याच्यामध्ये ज्या ज्या विचारांनी प्रयत्न केले, कष्ट केले आणि हे सगळं त्यांनी उभं केलं त्या सगळ्यांचा या ठिकाणी मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द देतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.